नमस्कार. आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. 75वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. शास्त्री स्टेडियमवर मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न. अकोला पोलिसांना मिळाले अत्याधुनिक 32 मोटरसायकली. जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांच्या हस्ते दाखवली हिरवी झेंडी. अकोला महानगरपालिकेत गणतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न. अत्यंत उत्साहात गणतंत्र दिन साजरा. जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला. बोचऱ्या थंडीमुळे नागरिक झाले त्रस्त. आरसी नेटवर्कच्या मकर संक्रांत स्पेशल सौभाग्यवती ऑनलाईन स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सन्मानित. आता सविस्तर बातम्या. भारतीय प्रजासत्ताकाचा 75वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पोलीस विभागासह इतर विभागांची मानवंदना स्वीकारली. यावर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. भारतात 7 दशकांहून अधिक काळ लोकशाही दृढपणे टिकून व वृद्धिंगत होत आहे. हा विकसनशील देश महासत्ता होण्याकडे निर्धाराने वाटचाल करत आहे. संविधानातील न्याय, समता, बंधुता, एकता व एकात्मता या मूल्यांची जोपासना करत शासन प्रशासनाकडून सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला गती देण्यात आली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणात आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम देशासाठी योगदान देणारे हुतात्मे स्वातंत्र्य सैनिक महापुरुषांना अभिवादन केले आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष, महसूल सप्ताहानिमित्त राबविलेल्या उपक्रमांची तसेच शेती क्षेत्रासाठी राबविलेल्या अतिवृष्टी सहाय्य, पीक विमा आदींची माहिती त्यांनी यावेळी दिली. जिल्हा वार्षिक योजनेनुसार नियोजनाची माहितीही त्यांनी दिली. मतदार दिन उपक्रमांचा उल्लेख करून ते म्हणाले की आपल्या मताधिकाराच्या योग्य वापरामुळेच खऱ्या अर्थाने लोकांसाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येईल. त्यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदार म्हणून नोंदणी करावी व मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्ह्यात विशेष उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. अकोला शहरातील शास्त्री स्टेडियमवर पार पडलेल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात अकोला पोलिसांना पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त 32 मोटरसायकल वाहनांचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजित कुंभार व पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. अकोला शहरामध्ये 8 पोलीस स्टेशनचा समावेश असून लोकसंख्या 10 लाख एवढी आहे. शहरातील नागरिकांची सुरक्षितता आणि पोलिसांची कार्यक्षमता आणि तत्परता वाढवण्यासाठी मिळालेले 32 मोटरसायकल वाहने, सदर वाहनांची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मिळालेल्या दुचाकी वाहनांना सायरन, रेडियम आणि पोलिसांचे शस्त्र ठेवण्याच्या सोयीसह सुसज्ज आहेत. यापैकी रोज 16 मोटरसायकल शहरात संध्याकाळी 6 ते 11 पर्यंत नेमून दिलेल्या पॉइंटनुसार पेट्रोलिंग करणार आहेत. तसेच पोलीस मुख्यालयातून अधिक 5 लाईट व्हॅन ह्या फिक्स पॉइंटवर सतर्क राहणार असून त्यामध्ये 4 ते 5 अंमलदार हे कर्तव्य बजावतील. त्यासोबतच पोलीस अधीक्षक कार्यालयातील इतर शाखांमधील प्रत्येकी 5 कर्मचारी ते संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान पायी पेट्रोलिंग करणे याबाबत आदेश दिले आहेत. वाहनांचा वापर शहर व ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकामी तसेच गुन्हेगारीला आळा बसविण्याकामी मदत होणार आहे. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून वाहनांवर अत्याधुनिक सामग्री बसविण्यात आली आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75वा वर्धापन दिन महानगरपालिकेत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी उपायुक्त गीता वंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महानगरपालिकेतील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय प्रजासत्ताकाचा 75वा वर्धापन दिन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात सर्वत्र साजरा होत आहे। सर्व शासकीय, निमशासकीय, स्वायत्त संस्थांमध्ये मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। अकोला महानगरपालिकेत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय प्रजासत्ताकाचा 75वा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। यावेळी महापालिकेच्या उपायुक्त गीता वंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर राष्ट्रगीत गाऊन तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यात आली। यावेळी उपायुक्त गीता वंजारी यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। यावेळी महानगरपालिकेतील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 4-5 दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून राज्यात अनेक जिल्ह्यात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे। अकोला जिल्ह्यातही याचा परिणाम दिसून येत आहे। थंड वाऱ्यामुळे नागरिकांना दिवसभर बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून राज्यातील वातावरणात बदल झाला आहे। कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे। सर्वत्र थंड वारे वाहत असताना अवकाळी पावसाची संकट सुद्धा आले आहे। अनेक शहरांचा पारा 10 अंशाच्या खाली आला आहे। गेल्या 2 दिवसापासून अकोला जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरल्याने थंडीची लाट आली आहे। बोचरे आणि कडाक्याच्या थंडीमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी झाली आहे। थंड वाऱ्यामुळे नागरिकांना दिवसभर बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे। अचानक आलेल्या थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरत असून थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना शेकोट्यांचा आधार घ्यावा लागतो आहे। दिवसभर वातावरण थंड असल्याने नागरिक गरम कपडे परिधान करण्यास विवश झाले आहेत। शुक्रवारी किमान 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। थंडीचा प्रभाव असाच आणखी काही दिवस कायम राहील असा अंदाज वर्तवला जात आहे। सध्या कडाक्याची थंडी पाहता याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे। आरआरसी नेटवर्क सिटी मैत्रीणद्वारे महिलांसाठी ऑनलाईन सौभाग्यवती महोत्सव घेण्यात आला। यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा गांधी रोडवर सहप्रायोजक ईशा ज्वेलर्स यांच्या प्रतिष्ठानासमोर संपन्न झाला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेता स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला। या धकाधकीच्या युगात कामात व्यस्त असणाऱ्या महिलांसाठी तथा ज्या महिला प्रत्यक्षपणे स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाहीत अशा महिलांसाठी आरआरसी नेटवर्कच्या सिटी मैत्रीणद्वारे ऑनलाईन सौभाग्यवती महोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये रांगोळी स्पर्धा, उखाणे स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली। त्यामध्ये अकोला जिल्हा नव्हे तर इतरही जिल्ह्यातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शहरातील गांधी रोड स्थित या कार्यक्रमाचे प्रायोजक ईशा ज्वेलर्स यांच्या प्रतिष्ठान समोर आयोजित करण्यात आला होता। यावेळी आरआरसी नेटवर्कच्या संचालिका कल्पनाताई देशमुख, ईशा ज्वेलर्सचे संचालक जयप्रकाश लोढिया, पार्टनर्स सुनील सुपर शॉपीचे संचालक सुनील बोराखडे, तनिष्का ग्राहक केंद्र व इमिटेशन ज्वेलरीचे संचालक अमोल घोडके, संचालिका कविता घोडके, गिफ्ट प्रायोजक संस्कार क्रिएशनचे संचालक हर्षल पंचवाणी, मिस इंडिया ब्युटी वर्ल्डचे संचालक शिवम लालवानी, हॅप्पी होम डेकोरचे संचालिका लीना मणियार उपस्थित होते। या स्पर्धेत 50हून अधिक स्पर्धकांनी ऑनलाईन सहभाग घेतला। स्पर्धेतील विजेत्यांना संस्कार क्रिएशन तर्फे आकर्षक पैठणी, मिस इंडिया ब्युटी वर्ल्ड यांच्यातर्फे खरेदी व्हाउचर, हॅप्पी होम डेकोर तर्फे खरेदी व्हाउचर, तनिष्क इमिटेशन ज्वेलरी तर्फे गिफ्ट हॅम्पर देण्यात आले। रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ विदिशा जोशी, द्वितीय क्रमांक सौ पूजा सपकाळ, तृतीय क्रमांक निकिता मोरखडे तर प्रोत्साहनपर बक्षीस सौ प्रतिभा कळम, डॉक्टर मिनल वानखडे यांनी पटकावला। तसेच वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ शुभांगी मैंद, द्वितीय क्रमांक सौ किरण कुटे, तृतीय क्रमांक विजया देवासे तर प्रोत्साहनपर बक्षीस कांचन वानखडे यवतमाळ आणि दुर्गा शर्मा यांना देण्यात आला। तसेच उखाणा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ स्नेहल बोरे, द्वितीय क्रमांक सौ वृषाली देशमुख, तृतीय क्रमांक नेहा बनसोड तर प्रोत्साहनपर बक्षीस अनुराधा भोजापुरे व सौ अर्चना कवडे यांनी प्राप्त केला। भारतीय प्रजासत्ताक दिन पाहता या निमित्ताने विविध प्रांताच्या वेशभूषा सादरीकरण यावेळी महिलांनी केले। त्यामुळे एक प्रकारे देशभक्तीचे वातावरण या ठिकाणी निर्माण झाले होते। ठसका महाराष्ट्राचा आहे, ब्राह्मणीय पद्धतीचं अति साधं आता आपल्या ज्या सगळ्या आजी तो वेशभूषा साकारली आहे मधु अहिर यांनी। जोरदार टाळ्यांच्या गजरात भांगड्याचं स्वागत झालं पाहिजे। ये होईना बा, तुमच्या कलेला वयाचं बंधन नसतं। चिरतरुण अशा दुर्गाजी शर्मा, राजस्थानचा मालू, महाराष्ट्राचा ठसका बाज, महाराष्ट्राची लावणी प्रसिद्ध आहे, महाराष्ट्राचं पातळ प्रसिद्ध आहे आणि करत जाऊ शकता। खूप खूप धन्यवाद।
छबी टिपाईसाठी बंगाली वेश प्रदान केला होता, पण त्या एक म्हणजे वर्किंग वुमन असल्यामुळे त्यांच्या शाळेत त्यांच्या ऑफिसच्या ठिकाणी झेंडा जोरदार टाळ्या या स्त्री शक्तीच्या प्रत्येक आत्मविश्वासासाठी ये होईना बा बघा ताई एक 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 लिखायचे महाराजांना. त्यानंतर स्नेहल गोरे, नेहा बनसोडकर, इथे बसलेली प्रत्येक महिला भारतीय असो या पुरुष भारतीय असो त्यांनी जोरात टाळी वाजली पाहिजे आपल्या देशासाठी. वंदे जयघोष जोरात ऐकायला हवा. वंदे वंदे. ईशा ज्वेलर्सच्या वतीने यावेळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये आकर्षक वाण गिफ्ट म्हणून ईशा ज्वेलर्सच्या वतीने देण्यात आले. सिटी मैत्रींच्या संयोजिका पल्लवी डोंगरे आणि सहसंयोजिका चंचल देशमुख यांच्या नेतृत्वात मुकेश धोके, पवन इंगळे, यश पंडित व टीमने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहारदार शैलीने पल्लवी डोंगरे यांनी केले. आणि तुम्ही लोक असे जोडून राहा आमच्याशी आणि असेच भाग घेत राहा. तुम्ही सर्व आहे तर RRC आहे, म्हणून तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला खूप गरजेची आहे. आणि ईशा ज्वेलर्स, तनिष असे आम्हाला नेहमी सगळे लोक मिळतच जातात, अशीच नेहमी मिळत राहू आणि तुमची साथ. बहुत अच्छा लगा आपने जो इवेंट ऑर्गेनाइज किया है, इतने प्यार से आपने इतना अच्छा इवेंट ऑर्गेनाइज किया है. बहुत अच्छा लगा आपने इन्विटेशन दिया हमको आने का. बहुत अच्छा. थँक्यू सर. मला खूप 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 असं छान वाटत आहे. ऑनलाईन स्पर्धा ती बायासाठी खूप छान झाली, कारण प्रत्येकीला स्पर्धा करून भाग घ्यायला येणं भाग पडत नाही कार्यक्रमाच्या स्थळी. त्यामुळे ऑनलाईन झाली, त्यामुळे खूप म्हणजे RRCचं खूप छान एक उपक्रम राबवला होता त्यांनी की महिलांसाठी घरी ऑनलाईन पद्धतीने घेतल्यामुळे खूप धन्यवाद RRCचे. आणि RRCने प्रेझेंट केलेल्या सौभाग्यवती, ज्याच्यामध्ये उखाणे स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा ह्या ऑनलाईन तिन्ही स्पर्धा आयोजित केल्या होत्या. ज्यामध्ये मी उखाणे स्पर्धामध्ये मला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे, ज्यामध्ये मला पैठणी, संस्कार क्रिएशनतर्फे पैठणी, RRCतर्फे सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र मिळालं आहे. महिलांसाठी हा जो कार्यक्रम RRCने जो ठेवला म्हणजे आयोजित केला, त्यासाठी RRC नेटवर्कचं स्पेशली कल्पना मॅडम, पल्लवी मॅडम यांचं खूप खूप म्हणजे मी यांचं धन्यवाद व्यक्त करते. तसेच महिलांना हा प्लॅटफॉर्म जो त्यांनी उपलब्ध करून दिला त्यासाठी RRC नेटवर्कला RRC नेटवर्कचं धन्यवाद मानते. आणि यापुढेही असेच कार्यक्रम त्यांनी आयोजित करत राहावं आणि आम्ही सुद्धा त्यामध्ये पार्टिसिपेट करत राहू अशा विशेष RRC नेटवर्क आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी माझ्या सगळ्यांना देते. थँक्यू. नमस्कार, मी सौ विदुला स्वप्नील जोशी. RRC नेटवर्क प्रस्तुत सौभाग्यवती स्पर्धा आयोजित करून RRCने आम्हा सर्व महिलांना एक छान व्यासपीठ उपलब्ध करून दिले. नाते तुमचे आमचे हळूवार जपायचे, तिळगुळ हलव्यासंगे अधिक दृढ करायचे. अगदी असेच नाते RRC सोबत दृढ झालेले आहे, कारण आजकालच्या धावपळीच्या जीवनात मनात असून सुद्धा आपण प्रत्येक वेळी स्पर्धेत सहभाग घेऊ शकत नाही. पण ही स्पर्धा ऑनलाईन आयोजित केल्यामुळे आम्हा सर्वांना यात सहभागी होता आले आणि त्यामुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला. त्याबद्दल RRC नेटवर्क आणि टीम या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. वाशिम येथे सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासन वाशिम यांच्या संयुक्त वतीने दिनांक 27 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे महासंस्कृती महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी केले. पाहूया काय म्हणाले वाशिम जिल्हाधिकारी. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या जीवन प्रसंगावर आधारित महाराष्ट्राच्या समृद्धी संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी महासांस्कृतिक महोत्सव आयोजन करण्यात येत आहे. या महासांस्कृतिक महोत्सव जानेवारी 27 तारीखपासून जानेवारी 31 तारीखपर्यंत जिल्हा क्रीडा संकुलमध्ये आयोजन करण्यात आलेली आहे. यामध्ये सकाळी 11 पासून संध्याकाळी 6 पर्यंत प्रदर्शन आहे
आणि संध्याकाळी 6 पासून रात्री 10 पर्यंत यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे। या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी कुटुंबासह उपस्थित यावे, आमचा संस्कृती वारसा जपावा आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यात यावे असं मी सगळ्यांना आवाहन करते। जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाला लागलेल्या आगीसंदर्भात तत्परता दाखवत आग विझवण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रजासत्ताक दिनी आरआरसी न्यूज व सिटी न्यूज सुपरफास्ट प्रतिनिधी सुरेश राठोड यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा शहरातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम मध्ये संपन्न झाला। जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर 2023 मध्ये विविध ठिकाणी झालेल्या आपत्कालीन घटनांमध्ये तातडीने प्रतिसाद देण्याचे कार्य करण्याचे तसेच कावड यात्रा, गणपती विसर्जन बंदोबस्तामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावणाऱ्या अनेक मान्यवरांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। आरआरसी नेटवर्कचे प्रतिनिधी सुरेश राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाला लागलेल्या आगी संदर्भात तातडीने प्रतिसाद देऊन ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले होते। त्यावेळी नैसर्गिक आपत्ती विभागाला लागलेल्या आगीची माहिती त्यांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत आग विझवण्यासाठी मदत केली। त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानपत्र देऊन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। आरआरसी न्यूज व सायन दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट प्रतिनिधी सुरेश राठोड यांनी केलेल्या या कार्याचे व त्यांच्या सन्मानाचे सर्वत्र कौतुक होत आहे। महावितरणच्या वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण व सक्षमीकरण करून वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीज पुरवठा केला जात आहे। सौर उपकेंद्राद्वारे लवकरच 195 मेगावॅट वीज निर्मिती होणार असून त्यानंतर 43,000 कृषी पंपधारकांना दिवसा वीज पुरवठा केला जाईल अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिली। महावितरण व अकोला श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने महावितरणची कार्यप्रणाली आणि माध्यमांची भूमिका या विषयावर गुरुवारी आयोजित कार्यशाळेत पवनकुमार कछोट बोलत होते। यावेळी जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, कार्यकारी अभियंता जयंत पैकीने सह महावितरण अधिकारी, श्रमिकचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कविश्वर उपस्थित होते। ऊर्जा सर्व नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे। पत्रकारांनी तांत्रिक माहिती जाणून घेण्यासाठी कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास हर्षवर्धन पवार यांनी व्यक्त केला। कार्यशाळेचे सूत्रसंचालन महावितरणचे जनसंपर्क अधिकारी फुलसिंग राठोड यांनी तर आभार श्रमिकचे सचिव विशाल बोरे यांनी मानले। जुने शहरातील हरिहर पेठ स्थित श्री शिवाजी विद्यालय येथे 75वा गणराज्य दिन साजरा करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना मिठाई तसेच शालेय वस्तूंचे वितरणही करण्यात आले। मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। श्री शिवाजी विद्यालय हरिहर पेठ अकोला येथे आज 75वा गणराज्य दिन साजरा करण्यात आला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते। शाळेचे मुख्याध्यापक मनोज देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक मनोज देशमुख यांनी संविधान कशा प्रकारे लिहिले गेले, त्यामध्ये किती सदस्य होते, संविधानात किती कलमे, भाग, वेळापत्रक या बाबतीत माहिती देखील त्यांनी दिली। संविधानाच्या अनुषंगाने भारतीय नागरिकांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य, अधिकार काय आहेत याबाबत विद्यार्थ्यांना अवगत करण्यात आले। यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी करण साहू यांनी सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे तसेच शालेय वस्तूंचे वाटप केले। यावेळी विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली नेमाडे यांनी तर आभार प्रदर्शन हनुमंत सपकाळ यांनी केले। अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी काही निवडक नामवंतांना आमंत्रित केले होते। त्यामध्ये विजयसिंह सोळंकी महाराज, डॉक्टर राजे उपाध्ये यांनाही निमंत्रित करण्यात आले होते। या कार्यक्रमानंतर त्यांचे अकोला येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले। अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा गेल्या 22 जानेवारी रोजी संपूर्ण धार्मिक वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। या कार्यक्रमासाठी देशभरातील निवडक नामवंतांना आमंत्रित केले होते। त्यामध्ये नागपूर येथील विजयसिंह सोलंकी महाराज व डॉक्टर अजय उपाध्ये यांना निमंत्रित करण्यात आले होते। अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित असलेले परमपूज्य महाराज डॉक्टर अजय उपाध्ये व नागपूर येथील विजयसिंह सोलंकी महाराज हे अयोध्यावरून अकोला परत येताच अकोला स्टेशनवर
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच मातृशक्ती व दुर्गा वाहिनीतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी बजरंग दलचे विभाग संयोजक अभिलाष खडके, विश्व हिंदू परिषदचे जिल्हा सहमंत्री निलेश पाठक, बजरंग दलाचे आकाश ठाकरे, संतोष बुर्डे, अजू दांदेकोर, वैभव बोरचाटे, मनीष कश्यप व अन्य उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनी सकाळी 6 वाजता मारुती संस्थान संचालित श्री संत गजानन महाराज मंदिर शिवर येथून 1000 वारकरी समवेत निघालेल्या वारकरी दिंडीचे अकोल्यात चौकात स्वागत करण्यात आले। यावेळी दिंडीत 600 महिला वारकऱ्यांचा सहभाग होता। शेगावसाठी निघालेली वारकरी दिंडी हायवेवरून प्रारंभ होऊन महाकाली चौक, नेहरू पार्क मार्गे सिव्हिल लाईन्स चौक, रतनलाल प्लॉट चौकातून टावरकडून बस स्टँड मार्गे गांधी चौक, सिटी कोतवाली चौकातून मोठ्या पुलावरून काळा मारुती मार्गे डाबकी रोड मार्गाने जाणार आहे। या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे। वारकरी दिंडीच्या सुरुवातीला पारंपरिक बैलजोडी असून दिंडीमध्ये महिला व पुरुषांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। दिंडीचे सर्व चौकामध्ये स्वागत होत आहे, तर कुठे पाण्याची आणि चहाची व्यवस्था केली जात आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। 75वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, शास्त्री स्टेडियमवर मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न। अकोला पोलिसांना मिळाले अत्याधुनिक 32 मोटरसायकली, जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांच्या हस्ते दाखवली हिरवी झेंडी। अकोला महानगरपालिकेत गणतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न, अत्यंत उत्साहात गणतंत्र दिन साजरा। जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, बोचऱ्या थंडीमुळे नागरिक झाले त्रस्त। RRC नेटवर्कच्या मकर संक्रांत स्पेशल सौभाग्यवती ऑनलाईन स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सन्मानित। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।